हे सगळं काय सुरू आहे मिस्टर विक्रांत? फॅक्टरीचे सगळे डॉक्युमेंट्स मूळ मालकाकडून खऱ्या मालकाकडे देण्याचा प्रयत्न होता. मग जरा फेअर डील होईल ना. You're absolutely right. खरं तर रिअल ओनरनेच मला हे डॉक्युमेंट्स द्यायला हवेत. पण तुम्ही जसे हे पेपर्स रिअल ओनरच्या हातून मला देताय, तसेच हे पेपर्स घ्यायला या कंपनीच्या होणाऱ्या ओनरने यायला नको का? फॅक्टरी तुम्हीच घेतली ना. नाही नाही, या कंपनीचा होणारा ओनर आहे तो. या कंपनीचा होणारा ओनर आहे तो. मीट माय फ्रेंड तनिषा देशमुख. बसा. मला तुमच्या बॉसला भेटायचं आहे. नाही, ते शक्य नाहीये. असं कसं शक्य नाही? मला माझं काम आहे त्यांच्याकडे. पण ते इथं नाही येत. तुम्ही एक काम करा ना, त्यांना फोन लावा आणि त्यांना माझं नाव सांगा. बोलायचं की नाही हे तीच ठरवेल. ॲक्च्युली या अपॉइंटमेंटशिवाय बोलत नाही, पण तुम्ही आमची हेल्प केली म्हणून एकदा ट्राय करून बघतो. थँक्यू. बोला. मॅडम, काल तुम्ही जी फाईल रेडी करायला सांगितली होती ती झालेली आहे. गुड. बरं, काही अपडेट असेल तर मला सांगा. येस मॅडम. आणि मॅडम, काय झालं? बोला. एक जण आले होते, ते तुमच्याशी बोलायचं म्हणत होते. मग अपॉइंटमेंट घ्यायला सांगा, शेड्यूल चेक करा. यू नो द प्रोसेस, राईट? इंदिरा माडिक नाव सांगतात ते त्यांचं. हू? तनिषा, मी इंद्रा. इंद्रा? त्यांना फोन द्या प्लीज. हाय तनिषा. अरे इंद्रा, तू काय करतोयस तिथे? आय मीन, कुठे होतास इतके दिवस? कसा आहेस तू? आय फाईन. तू कशी आहेस? मी बरी आहे, पण तू सडनली मला कॉल करतोय. आर यू मिसिंग मी और व्हॉट?
तनिषा, ॲक्च्युली आय नीड युअर हेल्प यार. माझी हेल्प? आय मीन व्हॉट काइंड ऑफ हेल्प? काय सांगतोस? बरं ठीक आहे, सी लिसन, डोंट वरी ॲट ऑल. मी भारतात नाही आहे, त्यामुळे तिकडे काय सुरू याचा अंदाज येणार नाही मला. बट यू जस्ट गिव्ह मी सम टाइम, आय सॉर्ट थिंग्स आउट. ओके? तनिषा प्लीज. अरे प्लीज डोंट फील सो हेल्पलेस. मी आहे ना. आफ्टर ऑल वी आर बेस्ट फ्रेंड्स. मी आहे. मी बघते काय ते. ओके? आय फिगर इट आउट. डोंट वरी. ठीक आहे? मला वेळ दे थोडा. बाय. बाय. इंद्रा माझा चांगला मित्र आहे. Biggest of the biggest problems, Mr. Vikrant, and I've always helped him. त्यात हे असं काही होणार असेल तर मला तर यावंच लागलं ना. इंद्रा म्हणजे हो बाबा. आता घरही आपलं, फॅक्टरी आपली. काय रे, काय झालं? लांब फुटला म्हणजे माज उतरला असेल नाही? स्वप्नांचं ऑप्शन होत नाही विक्रांत महाडिक. आणि तुला काय वाटलं मी माझ्या आबांचं स्वप्न असंच हातातून निसटून जाऊ दे? नाही बा. मी माझ्या कामगारांना कधीच रस्त्यावर येऊ देणार नाही. यू नो व्हॉट विक्रांत, तुझ्या हातात आता एक खूप मोठ्या अमाऊंटचा चेक आहे, पण तरी मला तू भिकारी वाटतोस. आणि माझ्याकडे बघ, मी आज जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे. कारण माहितीये काय? कारण मी माझी माणसं जपली, माझ्या माणसांचं स्वप्न जपलं. आणि काय काय म्हणत होतास? मी राणीला खांद्यावर घेऊन जल्लोष केला. अरे आजही करणार आणि त्यापेक्षा जास्त करणार. बट बिफोर दॅट आय हॅव अ गिफ्ट फॉर यू. काय मग द्यायचं का विक्रांत साहेबांना त्यांचं गिफ्ट? ए अरे पळाली बघा, पकडा त्यांना. विक्रांत, हे बघा, पुढे पुढे येऊ नका. का घाबरलास? मी घाबरत नाही कोणाला. बघा, आता ना माझ्याकडे खूप पैसे, मी स्वतःची फॅक्टरी काढेन, तुम्हाला दुप्पट पगाराची नोकरी दे. हा चल हट. अरे आम्हाला तुझ्यासारख्या चोराकडून काय नकोय आम्हाला. तुम्ही चूक करताय. माझ्याशी गाठे पुढे येऊ नका. काय करणार आहेस रे? गरीबाला तुझ्या हातातलं खेळणं समजलंस का? नाही मास सहन केला रे, पण आता नाही. आमच्या देवाला दुखवलेस तू, आता तुला माफी नाही. ए चला धरा रे याला. हात नका. थांबा हे सगळं, थांबा. त्या कितीही वाईट वागल्या असल्या तरी त्या प्रेग्नेंट, म्हणून काही करू नका. आमच्या आबासनी त्रास दिलायस
आमच्या राणीला इंद्र सरांना वाटेल ती बोललीस. आता आम्ही तुला सोडणार नाहीस. राणी, आज आम्हाला तू अडवू नकोस. हे बघा, मला हात लावायचा नाही. मी प्रेग्नंट आहे. माझं बाळ, त्याला काही जरी झालं ना तर मग लक्षात ठेवा. त्या आपल्याशी चुकीचं वागल्यात, पण आपण त्यांच्याशी चुकीचं वागायचं नाही. जाऊ द्या त्यांना. चल निघ आता इथनं आणि परत इथं दिसला नाही पाहिजे. तू गद्दार आहेस, गद्दार. चूक केली तुम्ही. हा विक्रांत ना तुम्हाला सोडणार नाहीये. महागात पडणार तुम्हाला. चले, झालं तुझं. चल निघ इथून. फॅक्टरीच्या आजूबाजूला सुद्धा दिसायचं नाहीयेस मला, समजलं? पाप कितीही आवाज करत असलं ना तरी पुण्यापुढे त्याचं काहीही चालत नाही. आणि आबांची पुण्याई आहे आमच्या पाठीशी. त्यामुळे कोणीही आमचं काही वाकडं करू शकत नाही. बघताय काय? निघा. चल. Tanisha, thanks yaar. Thanks a lot. कम ऑन, थँक्यू फॉर व्हॉट? हे सगळं मी आपल्या फ्रेंडशिपसाठी केलं. तू अगदी वेळेवर आलीस बाई. आबा, तुमच्याकडे फॅक्टरी परत आलेली बघून लय भारी वाटतंय बघा. बरं चला, आपल्याला एक महत्वाचं काम पूर्ण करायचंय. आता कसलं काम आबा? विसरलास? अरे राणीचा गृहप्रवेश करायचा आपल्याला. अगदी थाटात झाला पाहिजे गृहप्रवेश. हो ऑफकोर्स. चला. विक्रांत, खूप लागले का? मूर्ख आहेस का उर्मिला? डोक्यावर पडलीस का? अरे माझ्यावर काय चिडतोयस तू? तिकडे त्या कामगारांची डोकी फिरली होती, त्याला मी काय करणार होते? हे बघ विक्रांत, आपण एक काम करूयात, तुझी पत्रिका दाखवून घेऊयात. त्याने काय होणार आहे? तुझ्या सोबतच का होतं हे असं? काहीतरी कारण असेल ना? नेहमी होतं का? हे बघ, ते काय झालं ना ते इतकं नाही झालंय. तो चेक दिसतोय ना, करोडोचा आहे, काही झालेलं नाहीये. अरे पण काय पण? आज काही बडबड करत बसते. चल औषध लाव. बर्फ पण नाही आलाय. जा बघ आला हो. बर्फ. आला बर्फ आला. येस 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 येस, बर्फ आला विक्रांत. हे घे. मूर्ख आहेस का तू? तुला ना त्याच्यासोबत परत पाठवून द्यायला हवा होता. मला बर्फ मी शेकायला मागवला होता. काही वाटत नाहीये माझ्याबद्दल. एवढं लागलंय, काहीच नाही वाटत. लाज नाही वाटत आहे? हे विक्रांत, माझ्यावर काय चिडतोस रे? नाही आलं लक्षात माझ्या. काय येतं तुझ्या लक्षात? विराट, हे बघ, तू मला ठरवलं असतंस ना तर आज मला वाचवू शकली असतीस. अरे मी काय करणार होते? माझ्या पोटात बाळ आहे. मला काही करू नका, बाळ आहे माझ्या पोटात. हे नाटक बाजूला जाऊन करण्यापेक्षा माझ्या इथे येऊन केलं असतंस ना तर लोकांनी हात सुद्धा नसता लावला. अरे नाही सुचलं मला त्यावेळेला, नाही कळलं. काय कळतं तुला? काहीच नाही सुचत, काहीच नाही कळत. कोण काय बघते? जा आईस पॅक घेऊन ये.
कधी कधी तर असं वाटतं ना, त्या हुकमाच्या राणीपेक्षा हिचाच जीव आधी घ्यावा. तुम्ही आलात खरंच बरं वाटलं. आता मंगला सजवायला घ्या. घर खूप छान आहे. ब्युटिफुल प्लेस. थँक्यू. बरं इंद्रा राणी जावा, तुम्ही दोघंही तयार व्हा, तोपर्यंत आम्ही इथली तयारी बघतो. जावा. हो. चल. सुरेखाताई या. मी हे ठेवून आलो. मी आले, पाणी आणते. थँक्यू. वेलकम. तू याआधी कधी घरी आली नाहीस ना? फॉरेनला असते. अच्छा. मग आता कुठे असतेस? मुंबईत. अच्छा. माझं हेड ऑफिस तिकडे आहे. आय ट्रॅव्हल अ लॉट. तनिषा, तू आमच्याकरता जे काही केलंयस ते उपकार मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. आबा, उपकाराची भाषा वगैरे नको ना प्लीज. अगं खरं तेच बोलतायत ते. तू ना अगदी देवासारखी धावून आलीस. हे असं बोलणार असाल तर मी जाते. हा. नाही नाही, हा असं बरं जाऊ देऊ तुला आम्ही. अगं आमच्या घरची पाहुणी आहेस तू. तनिषा, या रत्नाबाईनी, इंद्राची काकी. नमस्कार. नमस्कार. ज्याने फॅक्टरी विकली तो तुमचा मुलगा का? हो. आणि हा अजित, इंद्राचा धाकटा चुलत भाऊ. हाय. हॅलो. इंद्रा राणीला बहुतेक आवरायला मदत लागत असेल. मी बघू का? नाही नाही, तू राहू दे, मी बघते. तू बस. बरं तुम्ही बसा, मी आहे. हो बस. राणी, झालं का ग? हो, एक मिनिट. हा झालंच आहे. अगं किती वेळ? अहो हो, थांबा जरा 2 मिनिटं. आवरलं का? अहो हो ना सर. राणी अगं आवर ना. बरं, तुम्ही एक काम कराल का माझं? हा बोल. ते माझ्या, पण मग डोळे बंद करून करावं लागेल. डोळे मिटून कसं काम करणार? तुम्ही ना प्रश्न नका विचारू. करणार आहात का नाही ते सांगा, नाहीतर मी मालती मॅडमला बोलवते. नाही नाही, मी करतो. सांग मला काय काम आहे. ते माझ्या ब्लाउजची गाठ बांधायची. अगं पण डोळे मिटून गाठ कशी बांधणार? तुम्ही ना राहू द्या, मालती मॅडमलाच बोलवते मी. नाही नाही, मी करतो. हे बघ, मी डोळे बंद केलेत, मी येतो आत. हा. ठीक आहे, बांधा आता.
हे घ्या. हे इथे एक मिनिट. हा ओल्या सांज वेळी उन्हे सावलीच बिलगावी तशी तू जवळी ये जरा कोऱ्या कागदाची कवितांजशी व्हावी तशी तू हलके बोलना. काय झालं? काय करताय? शूजची लेस बांधताय का? अहो जरा नाजूक बांधा. सॉरी सॉरी सॉरी, मी करतो ट्राय. ओल्या सांज वेळी उन्हे सावलीच बिलगावी तशी तू जवळी ये जरा कोऱ्या कागदाची कवितांजशी व्हावी तशी तू हलके बोलना. झाले. उघडा आता डोळे. ओके. जमलंय का मला? हो चला. सर सोडा मला. काय करताय? सोडा ना. खूप सुंदर दिसतेस. असं वाटतंय तुझ्याकडे बघतच राहावं. तसंही तुमच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाही. आता आयुष्यावर मलाच बघायचं आणि दुसऱ्या कोणाकडे मी तुम्हाला बघू देणार नाहीये बरं का. दुसऱ्या कोणाकडे मीच नाही बघणार आहे. आता माझ्यामध्ये आणि माझ्या उपमाचारांमध्ये मी कोणालाच येऊ देणार नाही.